मुंबईतील नेस्को संकुल येथे झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे। तरुणीने सांगितलं की गोळी दिल्यानंतर ती थेट रुग्णालयात शुद्धीवर आली। या घटनेमुळे म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गोरेगावमधील नेस्को संकुलात झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात तपासाला वेग आला असून यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी रौनकने दिलेल्या पिवळ्या गोळीनंतर आपल्याला काहीच आठवत नसल्याचं सांगितलंय। तिच्या म्हणण्यानुसार ती थेट रुग्णालयातच शुद्धीवर आली आणि या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा अधिक तीव्र केली आहे। दरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे। बंगले आणि फार्म हाऊसवर पोलिसांची वाढती नजर असल्यामुळे आता काही ठिकाणी मोठ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा वापर वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील मोठ्या कार्यक्रमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारांना आळा घालण्याची कडक पावलं उचलली जात आहेत।